मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये आता इकडं इंद्र आणि ते घरी येतात आणि घरी आल्यावरती आता ते घरात येतात आणि घरात जायला लागतात. तेवढ्यात दरवाजा बंद असतो. इंद्र दरवाजा उघडायला जातो आणि तेवढ्यात कोणीतरी लाथ मारतं आणि दरवाजा उघडला जातो आणि इंद्र खाली पडतो येऊन. इंद्र खाली पडल्यावरती आता सगळेजण आश्चर्याने बघत असतात. त्यांना असं वाटतं की काय झाले नेमकं आणि सगळे घाबरून जातात. तर आता ते म्हणतात की आता काय करायचं आपण. सगळेजण खूपच घाबरतात. तेवढ्यात आता तिथे जी हे असतात जो आबांचा भाऊ दादासाहेब महाडिक तो तिथे आलेला असतो आणि तो तिथे आलेला असतो आणि तोच इंद्राला लाथ मारून तो घराबाहेर काढत असतो. तो म्हणत असतो की लिटरली हे घर आमचं आहे, हे घर काय तुझं नाही आहे, त्यामुळं तुला आम्ही ह्या घरात राहून नाही देणार. आबा, तू आजपर्यंत मला लपून ठेवलं, तू सांगितलं नव्हतं कुणाला, तूच मला लपून ठेवलं होतं ना. अरे सांगायचं ना सगळ्यांना, तुझी काय बेइज्जत होती का? सांगायचं सगळ्यांना मी लपून ठेवलं आहे दादासाहेब महाडिकला. का नाही सांगितलं तू सगळ्यांना? सांगायचं ना तू सगळ्यांना की मी लपून ठेवलं आहे. तर आता लगेच म्हणतात की काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलतोय दादा तू? मी कशाला लपवून ठेवीन तुला? असं आबा म्हणतात. तर आता ते म्हणतं की खोटं बोलू नका. तर आता लगेच म्हणतात की मला माहिती, तू खरं बोल, तू लपवून ठेवलं होतंस. तर आता ते म्हणतात की नाही, खरंच मी कशाला लपवून ठेवू, मी नव्हतं लपवून ठेवलं असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो, हे बघा, तुम्ही नव्हतं लपवून ठेवलं ना, तर आता ह्या घरामध्ये कुणीच नाही राहणार. ह्या घरामध्ये आता फक्त माझं चालणार. मी आता ह्या घरामध्ये कुणालाच राहून देणार नाही आहे, असं तो म्हणतो. आणि आता विक्रांत म्हणतो, बघितलं का, आता हे घर आमच्या नावावर झालं आहे आणि आता हे घर आम्ही कुणाला देऊ शकत नाही. हे घर आता आमचं आहे. ह्या घराबाहेर आता इंद्र, राणी तुम्ही सगळे जाणार, आबासाहेब तुम्ही जाणार, त्यामुळं आता तुम्ही जा, तुम्हीच जायचं घराबाहेर असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की हो, आम्ही जाऊ का घराबाहेर? तर ते म्हणतात की हो, तुम्हीच जायचं घराबाहेर. तर आता लगेच त्यांना ते घराबाहेर काढून देतात आणि आता ते म्हणतात की जा घराबाहेर मग आता. तर आता लगेच राणी म्हणते, राणी तिथं होळी चालू असते, राणी होळीजवळ जाते आणि म्हणते की आता कोण ठरवेल माहिती का घराबाहेर कोण जाणार? आता मी ठरवेल, आता आबा ठरवेल घराबाहेर कोण जाणार. आणि आता लगेच ते तिथे राणी म्हणत असते की आता आम्ही बघू घराबाहेर कोणाला काढून द्यायचं आहे ते, असं म्हणते. तर चला बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.